बघा, एका कंपनीने एक वस्तू 70 रुपयास बनवली, ती एका व्यापाऱ्याला 100 रुपयाला विकली. त्या व्यापाऱ्याने एका दुकानदारास ती वस्तू 200 रुपयास विकली. दुकानदाराने ती वस्तू एका गिराहिकास 300 रुपयास विकली. तर कंपनीला झालेला नफा किती टक्के असेल असा प्रश्न विचारला. मुख्य प्रश्न, कंपनीला झालेला नफा आणि कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जडणघडणीसाठीचा जा खर्च आहे लेकरांनो. कंपनीने एक वस्तू 70 रुपयास बनवली. ही वस्तू बनवण्यास कंपनीला लागलेली जी रक्कम आहे 70 रुपये. लक्ष द्या, एका कंपनीने एक वस्तू 70 रुपयास बनवली. वस्तू बनवण्यापर्यंत एकूण त्या वस्तूवर झालेला खर्च 70 रुपये आहे. प्रश्न विचारला, कंपनीला झालेला नफा किती टक्के. मग मधातल्या झालेल्या ह्या ज्या काही घडामोडी आहेत ह्या फक्त आम्हाला गोंधळवण्यासाठी आहे. एका कंपनीने एक वस्तू 70 रुपयास बनवली. आता त्या कंपनीनं ती वस्तू एका व्यापाऱ्याला 100 रुपयाला विकली. मग त्या व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला 200 रुपयास विकली. मग नंतर त्या दुकानदाराने ती वस्तू प्रत्यक्ष गिराहिकास 300 रुपयास विकली. या बाकीच्या उलाढालीचा आम्हाला काही घेणं देणं नाही. कंपनीला वस्तू बनवण्यासाठी लागणारा खर्च, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट इज द 70 रुपीज ओनली. आणि या कंपनीनं ती वस्तू कोणाला विकली बाबा? व्यापाऱ्याला विकली. लक्षात घ्या, व्यापाऱ्याला विकली 100 रुपयात. म्हणजे 100 ही विक्री आहे लेकरांनो आणि 70 रुपये ही आहे मूळ किंमत. लक्षात घ्या, ही जर वजाबाकी केली तर प्राप्त होणार 30 रुपये हा कंपनीला झालेला नफा किंवा कंपनीचा नफा. बाकीच्या ज्या उलाढाली घडामोडी व्यावहारिक दर्शवल्या त्याच्यासाठी की परीक्षार्थ्यांची मनोगोंधळावी, म्हणजे विलंब लावा, वेळ कसा घालवता येईल, लेकरं विचार कसा करतील ह्यासाठी. लक्ष द्या. मग आता कंपनीला झालेला नफा किती टक्क्यामध्ये उत्तर द्यायचं लेकरांनो. हा 30 रुपये नफा झाला या 70 रुपयावर. कंपनीला ती वस्तू बनवण्यासाठी लागलेला इत्थंभूत खर्च 70 रुपये. मग 70 रुपयावर हा 30 रुपये नफा कसा झाला? कंपनीने व्यापाऱ्याला ती वस्तू 100 रुपयाला विकली म्हणून 100 वजा 70 30 रुपये हा नफा झाला. उत्तर टक्क्यामध्ये हे द्यायचं लेकरांनो, म्हणून इथं 100 गुणीला घ्यावे लागतात. तर या शून्यासाठी हे शून्य घालवा. आता 3 गुणीला 100 आणि छेदस्थानी 7, याचा अर्थ 300 भागीला 7 हा भाग जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा 42.857 हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते. कंपनीला झालेला नफा किती टक्के? तर 42.857 म्हणजेच अराउंड 43% असं आम्ही म्हणू शकतो. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.